MBA CET 2025चे हॉल तिकीट साईटवर उपलब्ध झालेले आहे। भरपूर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिसत नाही आहे किंवा डाउनलोड करता येत नाही। तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची आणि जर तुमची हॉल तिकीट तुमच्या लॉगिन मध्ये दिसत नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे आणि तुमची हॉल तिकीट कशी डाउनलोड करणार। तर सर्वप्रथम CET सेलच्या साईटला या। साईटवर आल्यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन दिलेला आहे CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर जो ईमेल आयडी तुम्ही फॉर्म फिल करताना यूज केलेला आहे तो ईमेल आयडी तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा। त्यानंतर फॉर्म फिल करताना तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड इथे टाकायचा। म्हणजे ईमेल आयडी टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाइलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाइलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। त्यानंतर इथे हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर यामध्ये बघू शकता जे MBA हॉल तिकीटचं ऑप्शन व्हिजिबल सुद्धा करून दिलेलं आहे आणि गेट हॉल तिकीटला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड सुद्धा करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांच्या लॉगिन मध्ये अशा प्रकारे ऑप्शन येत आहे त्यांनी आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांच्या लॉगिन मध्ये ऑप्शन येत नाही आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे की नो एनरोलमेंट फाउंड, कारण की जे पोस्ट ग्रॅज्युएशनचं ऑप्शन आहे म्हणजे हे पोस्ट ग्रॅज्युएशन, तर इथे तुम्हाला असे ऑप्शन यायलाच पाहिजे जर तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल तर। जर हे ऑप्शन येत नसेल आणि तिथे नो एनरोलमेंट फाउंड अशा प्रकारे जर तुम्हाला ऑप्शन येत असेल तर काय करायचं। तर सर्वप्रथम CET रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर जे ऑप्शन PG मध्ये आहे बघा, इथे तुम्हाला इनरोल लिहिलेलं आहे का, म्हणजे याच लॉगिन मध्ये याच ईमेल आयडीने तुम्ही तुमचा फॉर्म फिल केलेला आहे का हे आधी कन्फर्म करून घेणे आहे। जर असेल तर इथे क्लिक करू शकता तुम्ही। इथे क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचा CETचा फॉर्म संपूर्ण म्हणजे फायनल स्टेजपर्यंत तुम्ही फिल केलेला आहे का, अशा प्रकारे प्रिंट ॲप्लिकेशन पर्यंत जर तुमचा फॉर्म कंप्लीट असेल तर तुम्हाला याच लॉगिन मध्ये तुमची हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जरी येत नसेल तर तुम्ही कस्टमर केअरला कॉल करू शकता। कस्टमर केअरचा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर त्यांना कॉल करा आणि त्यांच्याकडून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। आणि जर काही विद्यार्थ्यांचा फॉर्म इथे इनकम्प्लीट असेल, कंप्लीट झालेला नसेल, तर याचा अर्थ असा की तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला नाही आहे म्हणून तुमची हॉल तिकीट येणार नाही आहे। किंवा भरपूर विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे की त्यांनी रजिस्ट्रेशन 1 किंवा 2 ईमेल आयडी वरून केलेलं आहे। एका ईमेल आयडी वरून ते चेक करता आपली हॉल तिकीट आलेली नाही आहे, परंतु त्या ईमेल आयडीवर त्यांनी फॉर्मच फिल केलेला नाही आहे, त्यांची ईमेल आयडी दुसरी आहे। तर अशा प्रकारे सुद्धा काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही एकदा चेक करा की आपण कोणत्या ईमेल आयडी वरून फॉर्म फिल केलेला आहे। जरी तुम्हाला माहिती नसेल तरी तुम्ही कस्टमर केअर सोबत बोला, ते संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करत आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही MBA CET 2025चे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता आणि ज्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम फाइंड आउट सुद्धा करू शकता। तर MBA CET रजिस्ट्रेशन, कॅप राउंड संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।